मित्रांनो, मी तुम्हाला इंग्लंडमधलं सगळ्यात 1935 सालचं फास्टेस्ट स्टीम लोकोमोटिव्ह वाईल्ड स्वॅन 462 हे मेल फिट व्हर्जन आहे. कोळशाचा डबा याला टेंडर असं म्हणतात. इथे वॉटर टाकी आहे आणि इथे ब्रिटिश रेल्वे हा सिम्बॉल आपल्याला दिसतो आहे. आणि हे 1935 साली सर्व्हिसमध्ये आलं आणि 1960ला 1960 साली रिटायर झालं. आणि 112 मैल पर आवर असा हा त्याचा स्पीड होता. म्हणजे थोडक्यात 135 ते 140 किलोमीटर ताशी. आणि आता हे वेगवान स्पीडमध्ये जाताना आपण बघत आहोत. आधी याची साईड रॉड मुवमेंट अतिशय फॅन्टास्टिक आहे. हे लंडनमधलं त्या काळातलं रेकॉर्ड ब्रेक स्टीम इंजिन असं हे नावाजलं गेलं. आणि आता याचा स्पीड हळूहळू वाढलेला आहे. सुसाट चाललेलं आहे, बुंगाट. अतिशय टेरिबल फॅन्टास्टिक स्पीड इंडीड. सुसाट गोळी मारल्यासारखं जात आहे. आणि आता हे ब्रेकिंग होत आहे. हळूहळू 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 स्पीड कमी झालेला आहे आणि ते नंतर जाऊन टर्न टेबलवर थांबणार आहे. आता हा स्टॉप झालेला आहे. आणि आता इथे हे मी हा सांधा इकडे टर्न टेबलकडे दिलेला आहे. आणि आता हे इंजिन पॉइंट बदलून टर्न टेबलला जाऊन थांबणार आहे. व्हॉट अ ब्युटिफुल ऑथेंटिक मुवमेंट इंडीड. थँक यू फॉर वॉचिंग एव्हरीबडी.